अनारसे. अनारसे कशाला करताय? कशाला म्हणजे काय आजी? खायला. आवडलं उत्तर. ए तू गप ग. आई म्हणजे मी काय म्हटलं की मागच्या वर्षी आपण करणार होतो पण केलेच नाही, तर या वर्षी तरी ट्राय करूया असं म्हटलं मी. अगं पण ते खूप कटकटीचं असतं अनारसे बनवायचं, म्हणून हे फार कष्टाचं काम आहे. तुम्ही अनारसे करू नका. असं कसं? आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या. काय म्हणजे मी ईशाला फोनवर बोलताना ऐकलं होतं. ती म्हणत होती की कोणाला तरी अनारसे मागत होती आणि म्हणत होती आपल्या घरात अनारसेच होत नाही. कोण? ईशा? ती एक दीड शहाणी, अगदी यांच्या वळणावर गेली. खुर्चीत पाय पसरून बसायचं आणि शेरेबाजी करत सुटायचं. पण ईशा असंही म्हणत होती की आपल्या घरातल्या बायकांना अनारसेच करता येत नाहीत, म्हणजे तुमच्या सकट. तुम्हाला अनारसे करायचेत ना? एक आयडिया आहे, उमाला विचारा. तिला येतात, थोडी घाबरते पण येतात. ती मदत करेल. पण आई ती अजून फोटोवरनं रुसून बसली आहे. पटवा तिला. नाही पटली ऐकलं तिने तर मग तुमचे अनारसे हसले म्हणून समजा. ले म्हणजे? अगं हसले म्हणजे ते असे तेलामध्ये विरघळतात ना, मग ते फसतात, लोक हसतात, त्याला हसले म्हणतात. आईंचे पण हसले होते एकदा, हो की नाही? सॉरी. प्रमिला, ए प्रमिला, पमे, प्रमिला, मी आलोय. मी कामात आजोबा. नाही 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 नाही, मला पेपर नकोय, पेपर नकोय. हे बघा, तुम्ही बाहेर या, नाही तर मी आत येईन. हा, काय झालं? काय झालं आजोबा? तुम्हाला सकाळी दूध नाही मिळालं का? बरे आहात ना तुम्ही? हो म्हणजे किती ही दिसली नाही कुठे? मी दिसतेय ना, मग बोला ना. हे माझं थोडं प्रमिलाकडे काम होतं. हा, त्या कामच करतायत आतमध्ये, असा निरोप द्यायला सांगितलंय तुम्हाला. काम म्हणजे ते दिवाळीच असणार, मला माहितीये. त्याच संदर्भात मला तिच्याशी बोलायचंय. हे बघ, आणि तू मोठ्या माणसांच्या मध्ये लुडबुड करू नको. तिला पाठव. पाठवते मी. तुम्ही मला आधी काम सांगा, मी ते त्यांना जाऊन सांगते. तू म्हणजे अशी आहेस ना. ऐक, यंदा मी दिवाळीच्या साठी मोठा झिरमिळ्याचा चांगला आकाश कंदील बनवण्याचं ठरवलं आहे. आता आमच्यासाठी मी बनवणारच आहे, तर तुमच्यासाठीही बनवीन. हा, हे बघ, त्या प्रमिलाला जाऊन सांग, उगाच बाजारात जाऊन तंगडतोड करू नकोस. तिला आधीच गुडघेदुखीचा त्रास आहे. सांगते मी. अगं हे बघ, मला तिची थोडी मदत लागणार आहे. काय आता वयोमान वाढलंय ना, पूर्वी सगळं एकट्याने करायचो, पण आता होत नाही. आता कोणाची तरी मदत लागते. काय झालं आजोबा? नाही, काही झालं नाही. आमचा आवी आहे ना, आवी, त्याची आठवण आली. तो छोटा होता ना, तेव्हा आमच्या घरामध्ये खूप जंगी दिवाळी असायची बरं का. म्हणजे आम्ही मोठा आकाशकंदील करायचो, किल्ला करायचो, त्या किल्ल्यावर चित्र चित्र ठेवायचो, छान छान. पण आमची ही मला सोडून गेली आणि मग काही वर्षांनी हा आवी सुद्धा नोकरीसाठी परदेशात गेला. मग आता इथे कोणीच नाही ना, म्हणजे खायला उठतं सगळं हे घर. खूप खूप त्रास होतो ग.
मी मदत करीन तुम्हाला आकाश कंदील बनवायला. हो बनवूया ना. म्हणजे काय आहे, तो ओम आहे ना, तो फार बिझी असतो. म्हणून प्रमिलाला विचारू म्हटलं. एवढाच वेळ चांगला जातो ग, वेळ छान जातो. यंदाची दिवाळी आहे ना, आपण मस्त साजरी करू, खूप मोठी, छान. मला सांगा काय काय सामान पाहिजे. खरं सांगू का, त्याच्यामध्ये फक्त प्रेम पाहिजे, सगळ्यात प्रेम पाहिजे. हे बघ, आता आकाश कंदिलासाठी खळ लागणार आहे, ती तू प्रेमाने कर. खळ म्हणजे गोंद नाही, गोंद नाही. गोंद म्हणजे? गोंद म्हणजे मी मळू का? इतका फोर्स लागतो हे करायला? लागतच असणार. हे पीठ मळणं आणि कुस्ती खेळणं जवळजवळ एकच. उमा, इतके छान अनारसे करायला तुला कोणी शिकवलं ग? मुळात अनारशासारखा फालतू पदार्थच नाही कुठला करायला. काय एवढं पडलंय तुम्हाला अनारशाचं मला कळतच नाहीये. आईंनी सांगितलं म्हणून मी हे करते, नाहीतर हे सगळं करण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. उमा, एवढं का मनाला लावून घेतेस तू? तू ईशाच्या लग्नाच्या बाबतीत लुडबुड करू नकोस असं मला स्पष्ट सांगा ना. तू तिची मोठी काकू आहेस तर मोठी काकू म्हणूनच राहा अशी माझी जागा दाखवून दिलीत ना तरी हरकत नाही. आता मात्र रागवे ना, आता खरंच रागवेन मी. माझ्या बाळणपणानंतर मी बरेच दिवस अंथरुणावर होते. कुणी सांभाळलं माझ्या बाळाला? त्याबद्दल मी तुला खरं तर थँक्स म्हणायला पाहिजे अशी अपेक्षा असेल ना तुझी. माझ्या लक्षात नाही आलं. उमा, तुझी तळमळ समजतीये अगं मला. आणि तुझ्या प्रयत्नांना ना घरामध्ये कोणीही हसत नाहीये, कोणीही हसत नाहीये. ईशाबद्दल मला जेवढं वाटतं ना तितकंच राधर त्याच्यापेक्षा जास्त तुला वाटतं, माहितीये मला उमा. आई तुम्ही चिडू नका ना अशा प्लीज. मग आम्हाला कोणालाच करमत नाही. हे बघा, तुम्ही माझ्या वागण्याचा असा त्रास करून घेऊ नका, नाहीतर मग मला अजून अपराधी वाटेल. पण तुला कशाचं एवढं वाईट वाटलंय ते घडाघडा बोल तरी. अशक्य आहेस तू अलका. काय चिकटत नाहीये बरोबर. अरे अरे ए, ती खळ ढवळ नीट चिकटत नाहीये म्हणूनच ढवळायची. खूप ढवळायला लागते ते. सगळ्या अशा गाठी गाठी झाल्या. हा, म्हणूनच ढवळायचं. ए बाळा, अरे नीट कापा तो. अरे थँक्यू. पाठ दुखायला लागले कामात अजून. कशाला आपण हा उपद्व्याप करतोय? 5 मिनिटात बाहेर जाऊन मार्केटमधून विकत घेऊन आलो असतो, सगळा विषय संपला असता. हे बघ, तुम्ही सगळे तरुण आहात ना, ते इनसेन्सिटिव्ह झालेला आहात. घरी हाताने बनवलेला हा आकाश कंदील आणि बाहेरून विकत आणलेला आकाश कंदील यातला कोणचा जास्त उजळून दिसेल? नाही, तू सांग ना. जर दोन्ही कंदिलामध्ये 100चाच बल्ब लावला ना तर दोन्ही सेम उजळून दिसत. हसतोयस काय? नाही, चूक तुमची नाहीये, चूक आमच्या पिढीची आहे. आम्ही हे सगळं तुमच्यामध्ये रुजवायला चुकलेलो आहोत, समजलं का? अरे वा, आकाश कंदील दिसायला लागला. मला वाटलं नव्हतं आज आपल्याकडनं हा आकाश कंदील तयार होईल म्हणून. हो, खरंच कॉन्फिडन्स नव्हता मला तुम्ही जे काही सांगत होता त्यावरनं.
नाही पण काका भारी दिसतंय मस्त एकदम. असं दिवाळी म्हणलं की कसं उठल्या उठल्या असं आकाश कंदील बघायचं मन प्रसन्न होतं ना. गावाकडे आई सुद्धा ना एक दोन कोण पण त्या लावायचीच दारात. छान वाटत. माझी दिवाळीची आठवण म्हणजे ना भरपूर फटाके. आईला अजिबात आवडायचा ना फटाक्यांचा आवाज, पण काकूचं माझ्यावर विशेष प्रेम होतं. ती माझ्यासाठी भरपूर फटाके घेऊन ठेवायची आणि बाजूला लपवून ठेवायची, हळूच द्यायची मला. आमचं नेमकं याच्या उलट. मी खूप फटाके आणायचो. हा, मला खूप आवड, चिक्कार फटाके आणायचो. पण आमच्या मुलाला अजिबात आवडायचं नाही. आणि आता तर काय, परदेशात गेले, तिकडच्याच मुलीशी लग्न केलं. आता त्या नातवंडांना काय कसली दिवाळी आणि कसला शिमगा. हो आजोबा, आता उगाच दुःखाची कारण शोधू नका. ते मस्त एन्जॉय करत असतील तिथे, आपण इथे एन्जॉय करूया काय. नाही नाही, मी एन्जॉयच करतोय. अरे मस्त एन्जॉय करतोय, एकदम छान. आणि एक लक्षात ठेवा, माझं एवढी एक विनंती आहे, तेवढं ऐक. हा, परदेशी मुलीशी लग्न करायचं नाही. अरे फार पंचायत होती रे. हे बघ, साधं पिठलं करायचं म्हटलं ना तरी तिला त्यातलं काही कळत नाही. पटलेलं आहे मला हे, 100% पटलेलं आहे. हा, ठरलं तर मग निदान पिठल्यासाठी तरी मी देशीच मुलीशी लग्न करणार. म्हणजे चला, माझा जीव भांड्यात पडला. हा, पण म्हणजे आहे कोणीतरी डोक्यात. काय नाही नाही, मुलगी एखादी. छे, छे, काही काय. काय लाजलाय, काय लाजलाय. कुठे? मग हे काय, केवढा लाज झालाय. नाही नाही नाही, असं काहीच नाहीये. काय नाही, लाजलाय की नाही. बघ बघ किती लाज झालाय. का मी काय लाजलो का? मी कशाला लाजेन. हो दादा, मला पण वाटतंय तुम्ही लाजताय. हो, तुला मागून दिसलो मी लाजलेलो. हो, बघा बघा बघा, चेहरा बघा तुमचा. काय काही काही काय असं काही नाही. कंदिलाचा लाल रंग माझ्या चेहऱ्यावर येतोय, त्यामुळे तुम्हाला वाटतंय लाल रंग वगैरे. काका तुम्ही मुंडावळ्या कशा करायच्या ते पण शिकवून टाका ना. त्यामुळे सगळं करण्याची योग्य दिशा मिळेल ना. काय? द दिशा, योग्य दिशा मिळेल. हा. कळलं? नाही कुठे काय काय लाजला, पुन्हा लाजला. नाही नाही, उगाच काय काही काय. बास करा आता, बास बास, पुरे पुरे पुरे. असू दे, डोक्यात कोणी असलं म्हणून बिघडत काही नाही. माझ्या कोणी नाहीये डोक्यात, उगाच काही बोलू नका. काय करताय, काय चाललंय? ए काय काय म्हणजे विशेष काहीच नाही अगं. काय विशेष नाही. काही नाही, काही नाही. काही विशेष नाहीये. नाही. मग रास्ता रोको का केलाय? थांब. निशा, प्रत्येक वेळेस तुझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीच पाहिजेत का ग? मला कळायला पाहिजे तुम्ही काय करताय ते. असं का करता? आणि तुम्ही, मी इथे नसते तेव्हा कायम राहा राहा म्हणून माझ्या मागे लागलेल्या असताना, आणि आता मी आहे तर मला तुम्ही इन्क्लूड नाही करत तुमच्यात. याला काय अर्थ आहे का? ईशा, आता प्लीज सुरू होऊ नकोस. हा, मला कळलं पाहिजे. हे बघ, आमचं जरा वेगळं डिस्कशन चालू आहे. आणि काही विशेष नाही आहे ग, खरंच. काय डिस्कस करताय बाय द वे? अगं फार काही महत्वाचं नाहीये. महत्वाचं नाहीये. आहे आहे आहे. आमचा विषय आहे भारताची लोकसंख्या. भारताची लोकसंख्या. पेस्ट कंट्रोल. हा, तुम्ही तुमच्यात ठरवून का नाही घेत? हे बघ, 2 वेगवेगळ्या विषयांवर डिस्कशन चालू आहे आमचं, आणि आम्हा बायकांचं. ऑब्व्हियसली तुला त्यात इंटरेस्ट असण्याचं काही कारण नाहीये. नाही, आता मला इंटरेस्ट आलाय, कारण तुम्ही काहीतरी कॉन्स्पिरसी करताय आणि मला कटवताय इथून. मला कळायला पाहिजे ना तुमचं काय चाललंय ते. ऐक माता, कारण ऐकल्याशिवाय सोडणार नाही ती आपल्याला. हे बघ, आम्ही ना खूप महत्वाचं काहीतरी बोलतोय बरं का ईशा, ज्याच्यामध्ये तुझी काही गरज नाहीये. हे बघ, प्रत्येक मोठ्या माणसांच्या गोष्टींमध्ये, गप्पांमध्ये लहान मुलांनी इन्व्हॉल्व्ह व्हायलाच पाहिजे असं काही नाही अगं. यु नो, वी नीड सम स्पेस. ओके, किल्ला करतायत ना बंटी आणि पिंकी, किल्ला करतायत.
जा बाळा, त्याला मदत कर. जा 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 मदत. जा. काय जाते ओव्हर ऍक्टिंग करतात. हट. चल. नाही काय जाते. आहा, काय मस्त झालाय अनरसा. झालं 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 आता सर आता हा सर सर ठीक आहे बल्ब लाव. ए जरा थांब, ते कनेक्शन बंद केलंय हा, का? मी केलंय बघून आलोय. नाही 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 अहो. नक्की केलंय का? अहो, मी बघून आलोय. हा, मी तुला- बघून येतो. अहो, आजोबा जाऊ दे त्यांना तुला. नक्की बंद केलं ना? हो, केलंय. नाही तर मला बसायचा. फक्त लूज लावू नकोस हा. नाही. हा, लागला. लागला चालू करा आजोबा. आजोबा. अरे लागत नाहीये. शॉक बसला काय? बघून येतो. हा. हा रणजित भाऊ कसे? ए काके बघ ना कंदील कसं मस्त वाटतंय. काके एक मिनिट. कुठे चाललोयस तू? तुम्ही करा तुमची दिवाळी साजरी. मी चाललो दत्ता भाऊला शोधायला. एक मिनिट थांब. दत्ताराम भाऊ घरात नाहीत त्यामुळे तू अस्वस्थ आहेस माहितीये मला. आम्ही आहोत अस्वस्थ. काके मलाही वाटतं की त्यांनी चोरी केली नाहीये. ते येतील परत, नक्की परत येतील. सत्य आहे. ते येणार परत. ते स्वतःहून परत नाही येणार हो. जाऊन आणावं लागेल. मला माहिती आहे त्यांनी चोरी केलेली नाहीये, पण तरी का पळत आहे भाऊ? अरे फार मुश्किलीने असा खरा माणूस मिळाला होता रे. त्याला असं एकट्याला नाही सोडायचं. मला गेलंच पाहिजे तिकडे. आणि मला एकट्याला सोडून चालेल. काकी एक वाक्य वाचलं होतं तेव्हा फार बुकिश वाटलं होतं, पण आता ते खूप रिलेव्हंट वाटतंय. काके आपल्या अंधारात हरवलेल्या माणसाला शोधायला आपल्याला अंधारात उतरायची गरज नसते रे. चाच पडायला होता. उलट त्याच्यासाठी आपण असा दिवा लावायचा असतो की जेणेकरून त्याला रस्ता सापडेल परतीचा. अशा आपल्या माणसासाठी मनात लावलेला दिवा म्हणजेच दिवाळी नाही करे. असा दिवा तू दत्ताराम भाऊंसाठी लाव. मी लावेन. फक्त येतील परत. तू नसतोस तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा असाच मी एक दिवा मनात लावलेला असतो रे. हो मॅम. तुझं सगळं छान होणार आहे. आपलं सगळं छान होणार आहे. तुझा संसार छान होणार आहे. तुझी मुलं बाळ, खूप माणसांनी तुझं घर भरून जाणार आहे. ए ब्रेक 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 ब्रेक. तू पृथ्वीवरनं एकदम डायरेक्ट मंगळावर पोहोचलास. हे असं असून काहीच ठरलेलं नाहीये. नाही कसा मगाशी चक्क लाजला. ओम्या तू लाजलास? छे छे मी कुठे लाजलो? हे कामात आजोबा खोटं बोलताय. हा, मी खोटं बोलतोय? मी अजिबात खोटं बोलत नाही. विचारायला म्हणजे इतके दिवस मी जे सगळं लपवण्याचा प्रयत्न करत होतो त्याला काही अर्थच नाहीये. लपून ठेवला काय काय लपवत होतास तू? मी काहीच लपवलेलं नाहीये. म्हणजे काहीतरी आहे. अरे काके नाही म्हणजे याचं कुठल्याच मुलीवर प्रेम नाहीये.
आणि कुठल्याच स्त्रीबद्दल याला आकर्षण वाटत नाहीये. तो त्या ईशेला गेलेलाच नाहीये. ईशा काय म्हणतोय? दिशेला 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 म्हणायचं त्याला, दिशेला. आ काके मी किती विश्वासाने तुला ह्या गोष्टी सांगितल्या होत्या, जेणेकरून ह्या गोष्टी आपल्यातच राहतील. का कोणास ठाऊक मला असं वाटतंय की तू सगळ्यांना सगळं सांगतोय. तू माझा लाडका काका आहेस ना रे. मला ना आता तुला आय लव्ह यू. आय लव्ह यू. काय रे, काय म्हणाला तो? नाही म्हणजे तो असं म्हणत होता की त्याचं प्रेम आहे, हा पण फक्त माझ्या प्रेमात आहे.